आजचा हा व्हिडिओ खूप माझ्या हृदयाजवळचा आहे, कारण आजीच्या स्वयंपाकघरातून येणारा खमंग वास आणि ताटात मायेने वाढलेली ती एक खास गोष्ट म्हणजे सुक्या खोबऱ्याची चटणी। आजीच्या हातची पारंपरिक पद्धत, घरगुती चव आणि तिच्या हातची माया हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आजीनेच खोबरे किसून घेतले होते। त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरा, 7 ते 8 साधारण लसूण पाकळ्या आणि 1 चमचा खोबरं घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मोठा लाल तिखट वापरला होता आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं होतं। मोठा मीठ हा फक्त झुणका, पिठलं किंवा अशा काही प्रकारच्या चटण्या असतात त्यासाठी बनवलेला असतो। आता थोडंसं कलर येण्यासाठी याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकले आहे। आता हे सर्व एकत्र आपण ठेचून घेऊयात। हे बघा, कधीही अशा चटण्या बनवताना शक्यतो हातानेच असं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या। मिक्सरमध्ये जर तुम्ही ठेचला तर तो पदार्थ गरम होतो थोडासा, त्यामुळे त्याची चव बिघडते। हे बघा, हा पदार्थ बनवायला फक्त 2 मिनिटे लागतो, पण खायला खूप छान लागतो। प्रवासामध्ये किंवा घरामध्ये तुम्ही कमीत कमी 2 ते 3 महिने ही चटणी तुम्ही साठवून ठेवू शकता। चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। मी फक्त सकाळी आजीला एकदाच म्हटलं की तुमचा व्हिडिओ काढायचा आहे आणि मला रेसिपी बनवा आणि मला ही खोबऱ्याची चटणी खायची इच्छा आहे। आजी सुरुवातीला व्हिडिओसाठी नाही म्हणत होत्या, पण नातीच्या हट्टापुढे आजीचं काही चाललं नाही। आजी लगेच तयार झाली आणि मला ही रेसिपी दाखवू लागली। असे सुरकुतलेल्या हाताने बनवलेले पदार्थ खायचे भाग्य सगळ्यांना मिळत नाही, त्यामुळे आणि ह्या पदार्थाची चव कुठल्याही जगातल्या हॉटेलमध्ये येत नाही। त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की माहेरी आल्यानंतर मला आईच्या हातच्यापेक्षा आजीच्या हातचं असं चमचमीत आणि पारंपरिक पदार्थ नेहमीच खायला मिळतात। हे बघा, इथे आपली चटणी तयार झालेली आहे। ही चटणी ठेचून घेत असताना सगळ्या खोबऱ्याला तिखट, मीठ आणि मसाला सगळा लागावा यासाठी मध्ये मध्ये आलटून पालटून असं ठेचत राहावं लागतं। ही चटणी दीर्घकाळ टिकण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता आणि नेहमी याच्यावरती तूप घालून किंवा दह्यासोबत भाकरीसोबत खा। मध्येच तिने मला थोडंसं टेस्ट करण्यासाठी दिलं होतं, म्हणजे तिखट किंवा मीठ कसं झालं हे बघण्यासाठी। असं नेहमीच आजी काही बनवायला लागली ना तर मधूनच आम्हाला खायला देते। काही वेळा लोणचे म्हणा, चटणी म्हणा किंवा काहीही असू दे, त्यामुळे असे मध्ये मध्ये खाण्याची मजा देखील खूप येते। हे बघा, इथे आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझ्या आजीची ही रेसिपी आवडली असेल तर आजीसाठी नक्कीच एक कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत